आपल्यासोबत मनसेचे नेते वैभव खेडेकर आहेत. मी तशी बातचीत करणार आहे. सर, टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. गणेशोत्सव सुरू झालेला आहे. गणरायाजवळ काय गाऱ्हाण घातलंय गणरायाला? कसं वाटतं त्याची राजकीय परिस्थिती आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्या गाऱ्हाण्याच्या स्वरूपात बघताय? बघा, विद्येची देवता विघ्नहर्ता आज आमच्या प्रत्येक कोकणवासियांच्या घरामध्ये येऊन आज विराजमान झालेला आहे. आणि आम्ही गणरायाला हेच साकडं घालतोय की या महाराष्ट्रावरती आपली कृपादृष्टी असून दे, या देशावरती आपली कृपादृष्टी असून दे. जे काही या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे अराजकतेचं वातावरण आहे ते या ठिकाणी बदलू दे आणि आमचं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम या ठिकाणी होऊन दे. या देशामध्ये पर्यायानं महाराष्ट्रामध्ये आमच्या भगिनींवरती अत्याचार होत आहेत, आमच्या लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत. पुण्या मुंबई शहरामध्ये कोयत्याने खून पाडले जातात, गोळीबार होतो, हत्या केल्या जातात, अनेक बँकांमध्ये फ्रॉड केले जातात, अनेक वित्तीय संस्था तोट्यामध्ये आहेत. आमच्या महाराजांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाण्याचं त्यांनी सोडलं नाही, इतका भ्रष्टाचार टिपेला गेलेला आहे. आणि मग अशी परिस्थिती असताना आमचा महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेकडे चाललाय. या महाराष्ट्राला एका चांगल्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या गणरायाला आम्ही साकडं घालून करतोय. आपण पाहिलं असाल, आमच्या कोकणवासियांना जवळजवळ 10 ते 14 तासानंतर गणरायासाठी त्यांच्या घरी पोचावं लागलं, अशी अवस्था या मुंबई गोवा महामार्गाची आहे. 15,000 कोटीचा हा प्रकल्प, चंद्रयान आमचं 6,000 कोटीमध्ये संपन्न झालं, परंतु आमचा हायवेचा खर्च 15,000 कोटीमध्ये झाला. या 17 वर्षामध्ये जर का कासव जर मुंबईकडनं गोव्याला निघालं असतं तर 4 वेळा जाऊन परत आलं असतं. अशी परत एवढ्या कासव गतीने, त्यापेक्षा सुद्धा कमी गतीनं हा सगळा हायवे या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं हे जर बदलायचं असेल तर निश्चित जनतेने या ठिकाणी विचार करायला पाहिजे, किंवा या राज्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये चांगली बुद्धी द्यावी, असं मी या ठिकाणी आमच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना या ठिकाणी करतोय. पूल कोसळल्यानंतर आणि अनेक पूल जे धोकादायक होते ह्याच्यानंतर मनसेनं आंदोलन छेडलं होतं. यानंतर तातडीनं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. यापुढे याबाबत मनसेची भूमिका काय असणार आहे? बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या ज्या वेळेला अन्याय होतो अशा वेळेला त्या ठिकाणी उभी राहते आणि अन्यायाच्या विरोधामध्ये वाचा फोडते. ही गेल्या अनेक वर्षाची आपण वाटचाल पाहिली असाल. या हायवेचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय हे मी जवळजवळ 5 वर्षापूर्वी या ठिकाणी सांगितलं होतं. त्या इंजिनियरनी ज्यावेळेला निकृष्ट दर्जाचं काम केल्यानंतर त्याला मी पुलाला बांधला होता, आणि ते बांधल्यानंतर माझं सांगणं होतं की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, ते चांगल्या स्थितीमध्ये व्हावं. परंतु त्यामध्ये राजकारण झालं आणि मला 1.5 महिना जेलमध्ये राहावं लागलं. हे काय आपल्यापासून काय लपवता येणार नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हे जे मुंबई गोवा हायवेचं काम किंवा त्याच्यावर असलेलं पुलाचं काम, हे सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे. सातत्यानं हे इकडे पाहणी करतात आणि फक्त गणपती उत्सवाच्या तोंडावरती आमच्या चाकरमान्यांना, कोकणवासियांना हे पानं पुस्तकातली खोटं बोलतात. गेले 4 गणपती उत्सव यांचे नेते या हायवेवरती येतात आणि सांगतात की 1 लेन आम्ही सुरू करतो, परंतु त्यामध्ये काहीही फरक पडत नाही. मला वाटतं परवाच मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेलेले कॉन्ट्रॅक्टवरती गुन्हा दाखल करावा असे आदेश देऊन गेले, परंतु फक्त त्या गुन्ह्याचा फार्स झाला आणि कुठल्याही ठेकेदाराला जेलमध्ये टाकलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की या सगळ्या सत्ताधाऱ्यांची लागेबांधे या कॉन्ट्रॅक्टर लोकांशी आहेत. त्यामुळे यांचं एवढं डेअरिंग वाढलेलं आहे, यांचं धैर्य वाढलेलं आहे, आणि म्हणून ही सगळे कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत. मला वाटतं अजून तरी 5 वर्ष हा मुंबई गोवा महामार्ग या ठिकाणी होऊ शकत नाही. हे सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे. यांना यातली सुबुद्धी दे, असं आमचं गणरायाला साकडं आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका आहेत, ह्या झाल्यात, विधानसभेच्या आता लागणार आहेत. गणरायाकडे कसं मागताय? मागणं तुमचं काय असायला पाहिजे? कशा पद्धतीनं मत व्यक्त करताय? कारण आता सगळ्या ठिकाणी आपण उमेदवार उभे करण्याचं पक्षाने जाहीर केलंय. बघा, मला जनतेला माझं म्हणजे जनतेकडे मागणं आहे आणि गणरायाला देखील साकडं आहे की नव्या दमाचा, नव्या विचाराचा आणि नव्या उमेदीच्या चेहऱ्याला लोकांनी संधी द्यायला पाहिजे. हे महाराष्ट्रातले जे बुरसटलेले विचारसरणीचे लोक, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकमेकांवरती आरोप करणारे हे लोक, यांना बदलून घरी बसवा, असं मला गणरायाकडे साकडं आहे. आणि अशा पद्धतीने जर ह्या सगळ्या लोकांना घरी बसवलं तरच नव्या दमाच्या लोकांकडनं विकासाच्या अपेक्षा करता येईल. आणि ह्या महाराष्ट्राला जर का सुजलाम सुफलाम करायचं असेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल, इथे उद्योगधंदे वाढवायचे असतील, तर नव्या दमाच्या चेहऱ्यांना, नव्या उमेदीच्या चेहऱ्यांना या ठिकाणी निवडून देणं
यासाठी गणरायाला माझा साकडा आहे आणि म्हणून या गणपतीची आम्ही आराधना करतोय की येत्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या शिलेदारांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातल्या नव्या महाराष्ट्राला उभार देण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना या ठिकाणी संधी द्यावी आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही गणरायाला या ठिकाणी साकडा घातलेला आहे. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.